स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तूच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान. भेटी चालळा रे लागला लागला, भेटी चालळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला विठ्ठला अनिल बाबा म्हणता नेता करा, पाणी फिरवलं त्याने रानो मारा. अनिल बाबू नेता करा, अनिल बाबू नेता करा, अनिल बाबू नेता करा. अनिल बाबू नेता करा, अनिल बाबू नेता करा, जन्माची पुण्याई बहिणाबाई. खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये. प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर. 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500. 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला. जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स. ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. सर्वात पहिल्यांदा सर्व वारकरी संप्रदायातल्या सर्व लोकांचं, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व मार्गदर्शकांचं मी मनापासून बाबर कुटुंबियाच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो. माझ्या आईचं 2 दिवसापूर्वी दुसरं वर्ष श्राद्ध पार पडलं. भाऊंचं निधन होऊन 6 महिने झाले होते आणि त्यामुळं तिचं वर्ष श्राद्ध आम्ही औदुंबरला त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातल्या फक्त आमच्या
घरातले लोक जाऊन आम्ही वर्षश्राद्धाचा कार्यक्रम केला. आणि माझ्या आईचं आणि पांडुरंगाचं एक वेगळं नातं होतं, कारण मी गेली अनेक वर्ष तिला बघतोय. आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त देवपूजा, भक्ती भावना अतिशय सात्विक पद्धतीने करणारी माझी आई होती. अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा, म्हणजे ती जाण्यापूर्वी उज्जैनला गेली होती, उज्जैनवरून परत आली आणि तुळजापूरला गेली, भवानी देवीला गेली आणि पंढरपूरला गेली. पंढरपूरला आली आणि 2-3 दिवसातच ती आजारी पडली आणि तिचं देहवासन झालं. पण आयुष्यभर आमच्या कुटुंबाला सांभाळत असताना तिनं जे पथ्य पाळलं ते असं होतं की भक्ती आणि देवपूजा ह्या गोष्टीवरती प्रचंड तिचा आघात, प्रचंड विश्वास होता आणि तिने आयुष्यभर ते पाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आम्ही दोघा भाऊ-बहिणी, आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी असा निर्णय घेतला होता की तिच्या रूपात काहीतरी चालू राहिलं पाहिजे. त्या भूमिकेतनं आम्ही सर्वांनी तुम्हाला एकत्र बोलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जेवढी भजनी मंडळ आहेत, ते रजिस्टर असतील किंवा रजिस्टर नसतील, पण भजनी मंडळ आहे जिथं भजनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालतो, अशा मंडळांना तिची आठवण म्हणून काहीतरी आपण द्यावं आणि त्या तिच्या रूपातून आपल्या तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळे माध्यम व्हावं आणि कुठेतरी तिच्या आणि देवाची गाठ व्हावी, यासाठी तुम्ही जे भजन करताय त्या भजनाच्या माध्यमातून ते पार पडावं यासाठी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि वारकरी संप्रदायाला भजनी मंडळ जे सामान लागतं ते देण्याचा यामध्ये आम्ही प्रयत्न केलाय. मी एवढीच विनंती करेन की मला माहित नाही, पण आम्ही जेवढं उपलब्ध होईल ते उपलब्ध करून देण्याचं. आज पहिल्या टप्प्यामध्ये 50 सामान त्या ठिकाणी उपलब्ध झाले 50 मंडळांना. येत्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या लोकांचं जसं जसं तयार होईल तसं ते आपल्याला मिळेल, आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये सात्विक भावना आहे की म्हणजे आमच्या दोघांच्याही भावना, त्यामध्ये आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या भावना आहेत. माझी आई खूप, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ते सकाळी काही लोक पूर्वी ग्रामीण भागात यायचे आणि गाणं म्हणत, ते देवाची गाणी म्हणायची जायचे. त्यांना कुठं बसवत नव्हती, पण आमची आई त्यांना घरात बोलवून घ्यायची, गाणी म्हणायला लावायची, भजन म्हणायला लावायची, नाश्ता द्यायची, चहा द्यायची आणि मग त्यांना घालवायची. प्रचंड नाद तिला देवाचा होता आणि तुमच्या माध्यमातून तिच्या नावानं काहीतरी देवाची सेवा व्हावी या चांगल्या हेतून आम्ही सगळं करतोय. मी तुमच्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मनोमन भावे स्वीकार करावा आणि माझ्या आईची आणि देवाची गाठ घालून द्यावी एवढी तुमच्या पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो. खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायाचे, हे सरकार तुमच्या पाठीमागे खूप ताकदीने उभं राहिले. शिंदे साहेब खूप मोठ्या शक्तीनं वारकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिले. पंढरपूरमध्ये आता 1000 बेडचं हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प त्यांनी केलाय. मला असं वाटतंय की आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या संप्रदायाकडे, ह्या गोष्टींच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की आता ते मला माहित नाही, पण येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, पण पुढच्या टप्प्यामध्ये खानापूर तालुक्याला एक आणि आटपाडी तालुक्याला एक वारकरी भवन व्हावं यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ती संकल्पना आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मांडणार आहे आणि निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करून घेऊ. मी तुमच्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमचा आभार मानतो. आता या ठिकाणी आपण काकींच्या द्वितीय पुण्यतिथी स्मरणार्थ आपण सगळे जमलेलो आहोत आणि खरोखर इथं असं म्हणावं वाटतं मला की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. खरोखर हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मी खानापूर तालुका वारकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मला 2 शब्द बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो सगळ्यांचं. त्याचप्रमाणे इथं आपण सगळे वारकरी जमलोय, आपल्याला वारकरी साहित्याचं वाटप होणार आहे. याची खरोखर आवश्यकता आहे आपल्याला. समाज जर जागृत ठेवायचा असेल तर भजन आणि वारकरी यांच्या माध्यमातूनच समाज जागृत होतो. इतर माध्यम लगेच संपून जातात, पण वारकरी समाज हा 750 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी हे चालू आहे. त्यामुळं खरोखर त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल तुमच्या दोघांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे काकी, आम्ही खानापूर तालुका वारकरी संघटनेतर्फे 2 वेळाला दिंडी काढतो. एक आळंदी ते पंढरपूर आणि विटा ते पंढरपूर कार्तिक वारीला, आषाढी वारीला तिकडं. तर जेवण होतं आम्हाला रेवणशिला मूळ स्थानावर. त्या वेळेला काकी आल्या आणि आमची त्यावेळेला व्यवस्थित भेट झाली. पण आपल्या हातात काय नाही, आपल्या हातामध्ये काय नाही, भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि दुसऱ्या वर्षीच काकींचं निधन झालं. खरोखर
उपक्रम चांगला आहे आणि वारकरी संघटनेच्या वतीनं खानापूर तालुका आपलं आभार मानतो आणि मी 2 शब्द संपवतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.